आदर्श महिला पुरस्कार मिळाला. तिने तिच्या मनाला प्रश्न विचारायचा फक्त निवांत संध्याकाळी सगळी झोपल्यावर, आपण आपल्या कुटुंबात काय आदर्श आहे बा. सासरा वृद्धाश्रमात आहे, सासू दिंडीत तुळशीवाली, दीर आपलं तोंड पाहत नाही, जाऊ तर कधी बाळातीन झाली हे आपल्याला माहित नाही. मग आपण आदर्श आहे कशात? आदर्शच कुठे? फायनल चिंता बिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन. यसला यस नोला नो. आपल्या कीर्तनाला असं आहे, नाहीलाही उत्तर हालाही उत्तर. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. नाहीलाही उत्तर आणि हालाही उत्तर. अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देताना महिन्यानं द्याना, पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण द्याना, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस नोला नो. आपलं काम असं आहे. उगाच मी म्हणायचं तुम्ही म्हणायचं जमणार नाही. यसला यस नोला नो. अभंग नामदेवरायांचा कडवे 2 आहेत. चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हाते विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे आणि ह्या जगात देवाचं अस्तित्व आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आता एक वर्ग समाजात असा आहे तो देव मानत नाही. मानत नाही म्हणजे त्याचा भेजा नाही. ती कमकुवत मेंदूची माणसं ती काय हाय ब्रिलियंट आहे का? पॉवरमध्ये वागणारी माणसं ती. देव आहे किंवा नाही. एक वर्ग असं म्हणणं आहे अजून का कीर्तन परंपरा देव बिव तसं नाही. संपत्ती फुकट मिळाली की तिचा अहंकार वाढत असतो आणि अहंकार वाढत असलं की माणसं नाशाकडे जात असतात. एखादा माणूस म्हणाल देव आहे किंवा नाही. एखादी बाई सुद्धा अति एज्युकेटेड जर असली ना, ती म्हणते कुंकू लावणे, भांग पाडणे, तुळशीला पाणी घालणे बजेट मधलं नाही येते का? ती भ्रामक कल्पना आहे. शब्द तो कुठून आणते का? शब्द पुस्तकच कोणतं वाचित्यात काय कळणार. या सगळ्या भ्रामक कल्पना आहे. मी आणि माझ्या सासू सासरे माझे आईबाप हेच आपलं दैवत. बरळू नका काय बी. वाक्य नीट ऐका. जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे, त्याला सुद्धा अस्त आहे. आणि जगाला शीतल करणारा चंद्र आहे, त्याला सुद्धा एक दिवस आमुष आहे. ज्ञानाची पैशाची घमेंड लई दिवस चालत नाही. नवी मोटरसायकल घेतली तर कुत्र्याला लाथ आणतो. तो कुत्र्याला भुकलं ना, कुत्र्याला लाथ आणतो गाडीवर. त्याचा बाप पिसाळलेला होता, कुत्र्याला लाथ आणतो. ते कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. ती घमेंड आहे, ती लई दिवस टिकत नाही. वाक्य परत नीट ऐका. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. आणि फुलाचा मुकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. तुमचा खिसा रिकामा झाला ना, अंगातली ताकद कमी झाली, जग तुमचं आपाप दुश्मन होतं. ते करायची काय गरज आहे? जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते, जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते, सुखाते दिल्या घेतल्या ते, जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते. हात ही काढते नाही कोणी, हात ही काढते नाही कोणी, जन हे सुखाते असा मोकळा झाला पाहिजे. आणि इथं नाचलं पाहिजे. हो अवलादी डांबरीव नाचत त्या बाई वाड्यावर यांडरा तो भाड्याच्या घरात. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा राहील. इथं चिंता विंता करायचं नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. आता देव आहे किंवा नाही हा थोडा वादाचा मुद्दा आहे. पण देव न मानणाऱ्याला आपले 4 प्रश्न आहेत, त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं पटापटा. मी तुम्हाला देव आहे हेच म्हणायला होतो. आता पटकन. रक्ताचे 4 गट आहेत, ए बी ए बी ओ. रक्ताच्या 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी बोला जा, पांढऱ्या पेशी. रक्ताचा रंग लाल, त्याच्यात हिमोग्लोबिन आहे म्हणून. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कुणी का काढला नाही? खाजवण डोकं.
बाकीच्यांनी कारखाने काढले बी लुटून हाणले बी. रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला नाही. सावध राहा बरं का. यसला येस करायचं, भामटेवानी करायचं नाही. मग वाक्य नीट ऐका. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. फायनल. दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. तुला मान्य नसेल, खायचं बंद कर, कळल काय आहे. मग एखादा म्हणेल हे मला पटलं नाही. उत्तर, झाड लावलं, खाली गेलं ते मूळ आहे. मुळाचे दोन प्रकार आहेत. स्वटमूळ आहे, तंतुमय मूळ आहे. वर आलं तर खोड आहे, खोडाला फांद्या आहेत, फांद्यांना पानं आहेत, पानाला फुलं आहेत, फुलाला चाल भाग आहेत. निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, जायांग आहे. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशम अँड गायनेशम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. पण प्रॉब्लेम असा आहे, मुळात घातलेलं पाणी शेंड्यापर्यंत गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे त्याचं नाव देव आहे. देवच म्हणावं लागेल तुम्हाला. तिसरं वाक्य, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पण शाळा काढ, नारळात कळणार नाही. आणि त्याचं उत्तरच आहे भाऊ, देवाची करणी नारळात पाणी. नारळात पाणी कुठून तरी आलंय म्हणजे येत आहे तो कोण आहे? देव आहे. फायनल. चौथं वाक्य. आता एखादं म्हणेल आपल्याला तिन्ही उदाहरणं पटली नाही. चौथं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट आहे. हाय डेव्हलपमेंट. सध्या सोनोग्राफीने बाळ कळतं, बाळाची वाढ कळते, कधी बाहेर येईल हे कळतं, त्याचं वेट कळतं, त्याचा होणारा, त्या आईला होणारा त्रास कळतो. मान्य आहे, हे सगळं कळतं. पण मरताने काय जातं याचा अजून शोधच लागला नाही. डॉक्टरच गेला तर काय शोधला होता? याचा अर्थ प्रेतामधलं जे, मानवामधलं जे चैतन्य जातंय ते दिसत नाही पण ते आहे, त्याचं नाव देव आहे. मग प्रेताला हात आहे, प्रेताला पाय आहे, प्रेताला कान आहे. मग त्याला एकट्याला नदीला जायला काय हरकत आहे? चौघांनी का न्यायचं? त्याला नदी माहीत नाही का? पण त्याला चालवणारा कोणीतरी गेलाय. श्री गरोदर आहे, हो. 4था महिना लागला, हो. सोनोग्राफी करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हाता घालून काढण्याची ताकद फक्त पोरात आहे. आता पाहिजे ऐका, पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ऐका, एज्युकेटेड लोक, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशीच आईच्या स्थानात दूध तयार आहे. काय नावीन नाही. वा. उद्या बाळ इथे उद्या बाळ येणार आहे, पण आदल्या दिवशी बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात निर्माण आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? 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 वादळी श्रीमती सवे दोन्ही दोघे आहेत. मग एखादा कमकुवत मेंदूचा कीर्तनातला बसेल, घडू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर घडू शकतं. घडू शकतं तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण का पेत नाही? अरे झाडाचं पान ज्याच्या सत्तेने हलतो तो देव आहे. मला तुमच्या पुढे बोलवतो तो देव आहे, आणि तुम्हाला माझ्या पुढे बसवतो तो देव आहे. आणि एखादा म्हणेल आपल्याला याच्यातलं काहीच पटलं नाही, तू अशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही, तू सासरवाडीला जा, लहान मिवणीशी गप्पा हाण, चालू दे. तू अशी इकडे डोकं लावायला आम्हाला नाही वेळ. समाजामध्ये एक शक्ती महिला पुरुष ध्यानात तेव्हा अशी तयार झाली का त्यांना स्वतःचा इतका अहंकार झालाय का फक्त समाजातल्या चांगल्या घड्या बिघडून द्यायच्या. समाज एकत्र आला आणि तो जर चांगला नांदत असेल तर अशी एक शक्ती आहे का तिने फक्त बिघडून द्यायचं. 10 लाख लोक माऊलीबरोबर चालतात, 10 लाख लोक तुकोबारायाबरोबर चालतात. एखाद्या येडपटानं लगेच एवढंच म्हणायचं तुकारामाचा खून झाला, बस. तू काय ब्रिलियंट आहे असं नाही, बोंग्या करायचा फक्त. त्याला काय अक्कल आहे थोडीच का? फक्त प्रसिद्धी होईल तेवढीच. 2-4 दिवस टी व्हीला. बरं, हे यूट्यूबवाले, चॅनलवाले यांनी अख्खं तुकाराम नाही दाखवायचं कधी. तेवढं जे वाक्य बोलला ना एखादा टाकलंच. मी आमचं असंच करायचं. फुल 2 तास कीर्तनं न्यायची हे यूट्यूबवाले, चॅनलवाले, आणि फुल कीर्तनं 2 तास न्यायची, पण 2 तास नाही दाखवायचं.
माझ्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकायचं. हा. म्हणजे आमचंच ऐकायचं आणि आमच्याच ठोकायची अशी क्वालिटी. हा हा पैसे या मी कमवायचे आणि गेम आपला करायचा अशी. पण कधी ध्यानात ठेवा महाराज, महिला पुरुष ध्यानात ठेवा, तुम्हाला जे चांगलं आहे ते सत्य आणा ना. जे सत्य आहे ते सत्य आहे ना. 2 तासाचं कीर्तन सत्य आहे ना, मग पूर्ण 2 तास दाखवा ना युट्यूबला. नाही दाखवणार 2 तास. एखादा झटका इंदुरीकर असे म्हणले, पैसे त्यांना ठोकले आमच्या. आणि कधी ध्यानात ठेवा ही चॅनलवाली मंडळी, आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल कधी अश्लील क्लिपा आल्या तर त्या जागेवर डिलीट करीत जा, कधी फॉरवर्ड करत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. काय मत आहे तुमचं? आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. एखाद्या मूर्खानं जर संभाजी महाराजांबद्दल टाकलं डिलीट करीत जा. आपलीच मंडळी फॉरवर्ड करते. काय मत आहे तुमचं? उद्या एखादी झाशीच्या राणीसारखी शूर स्त्री आहे, स्त्रियांना तो आदर्श आहे. स्त्रियांपुढं तो आदर्श आहे. मीराबाई सारखी कठीण परिस्थितीतून देव मिळवणारी स्त्री पुढं आदर्श आहे. मग तुम्ही एखाद्या वाक्य एखाद्या हलकटानं मीराबाई जनाबाई बद्दल टाकलं तर महिला मंडळ ती क्लिप जाग्यावर डिलीट केली पाहिजे, ती फॉरवर्ड नको. आणि आपली मंडळी काय करते माहिती का? आपलीच. आता उद्या एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? नाही नाही महाराज, याला कुठं नाही विनोद समजू नका. समाजामधली शांतता टिकवायची असेल तर प्रत्येकानं काही काही गोष्टीचे पथ्य पाळले पाहिजे. एक तर महाराज समाज सगळ्या बाजूने व्यापून गेलाय, त्याला ह्या गोष्टीकडे वेळ द्यायला वेळ नाहीये. मग हे दंगली करा, मोर्चे काढा, आंदोलनं करा, टपऱ्या पेटवा, पुतळे पेटवा, लोकांना डांबरीवर यायला वेळ नाही. लोकांचं जगणं घड्याळावर आहे. त्याच्या 12वीची मुलीची परीक्षा चालू आहे, 10वीच्या मुलाची 4 दिवसात सुरू होणार आहे. प्रत्येक माणसामागं व्याप आहे. त्यांना सुखानं जगू द्या, तुम्ही काही करा, पण समाजातली शांतता बिघडेल असं करू नका. तुम्ही टाका, पेपरला काय छापायचं ते छापा, तुम्हाला यूट्यूबला काय टाकायचं ते टाका, पण समाजातली शांतता आणि समाजातलं मानसिक संतुलन बिघडलं नाही पाहिजे. आज समाजाला कशाची गरज आहे? अहो प्रत्येक माणूस ग्रासून गेलेला माणूस आहे. प्रत्येक माणूस, आपल्याला फक्त माणसं दिसतात बा असे, प्रत्येक माणूस आज टेन्शनमध्ये. शिकलेल्या मुलांना आपण म्हणतो बा पोरं बिघडलेत, असं नाही महाराज. तो ग्रॅज्युएट आहे, त्याच्याजवळ काहीतरी विचार आहेत, त्याला नोकरी नाही आहे, त्याचा घरात अपमान आहे, त्याचा मित्रात अपमान आहे, त्याचा पाहुण्यात अपमान आहे. अपमान आहे, पाहुणे त्याच्याशी नीट बोलत नाही, घरातले तो जेवला तरी त्याची चौकशी नाही, याचं त्याला मानसिक टेन्शन आहे. आणि तुम्ही असं काहीच्या काही टाकायला लागले तर ते डॅमेजपणा करू नका, त्याला मजा नाही, ते डिलीट करू नका. पण खानदान 96 कोळी माणसं आहेत, आभार गबार नाहीत. हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही, हे रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे आई जिजाऊच्या प्रेरणेचं रक्त आहे, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं रक्त आहे. हे शिवाजी संबंधीचं, अहिल्याबाई होळकरचं, झाशीच्या राणीचं, फुले शाहूरकर आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे. हे कोणीतरी 90 पाजायची, मग आपण लग्नात कोणत्या तरी जीभ काढायची, इतकं खालच्या थराचं रक्त नाही आहे. कोणी 90 पाहिली का? अरे तुझी अवलाद कोणती आहे? इतके खालच्या थराचे नाही. हे मोडेल. आपण माणसं कोण आहेत एवढं विचार करायला. मला 22 वर्षाचं बाळ होतं, बाळ म्हणू आपण, 22 वर्षाचं बाळ होतं, ते जगाची आई ठरली, हे रक्त आहे आपलं. 22 वर्षाचे ज्ञानोबा आहे, जगाची आई ठरली. आई जिजाऊ होती, नीट ऐका, आई तुळजाभवानी होती, शिवाई होती. आणि आई जिजाऊनं शिवाई मातेला नमस्कार केला, मला होणारा मुलगा जर सुंदर झाला तर तुझं नाव देईल. ते एक छत्रपती शिवाजी झाले, उभा महाराष्ट्र सुखी झाला. असं भांबावले भ्यानं कुठं चालत असतं का? हे देव नाही बा, बरोबर नको. आम्ही ठरवू ना काय आहे का नाही. तुला तकलीफ काय? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला काय रुतती का? तुला काय करायचं? कीर्तनकार कंबार का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं? आम्ही विचारलं का तुला 10 रुपयात डोळे का झाकीतो, मग तू काय आला इकडे जगणार? आम्ही विचारलं का तुला 10 रुपयात डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडे का करतो, चांगला पायजामा का खराब करतो, तू काय इकडे डोकं लावतो? बावळाटासारखं आपलं कुठंतरी समाज बिघडून द्यायचा. बस अशी शक्ती नाही आहे, आणि अशी शक्ती वाढली
बिघडून द्यायचं फक्त. काय देतात काही. मला एकानं प्रश्न विचारला होता, एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, तुम्ही नुसते पैसेच कमी था, मग आत्ताच्या एखाद्या कीर्तनकाराने भिंत का चालू नाही? त्याला सांगितलं, तुला बाकीच्या बॉची काय गरज काय, तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आत्ता हे स्टेज चालून दाखवतो अख्या नगरमध्ये, तू फक्त वाघावर बसून ये, तुला अक्कल आहे का काय? भिंत कधी चालती का बावळाटा? वाघावर बसून ये, हातात सापाचा चाबूक घेऊन ये, नाही भिंत चालली मग बोल. त्यामुळे मग पड आखलीचा पत्ता नाही चाललं डोक्याला. काय नाही. एकाने मला प्रश्न विचारला, का हो पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? कारण रुक्मिणी पांडुरंग पुढे आहे, रुक्मिणी मागे, अंतर आहे बरंचसं. मग लोक त्याने मला प्रश्न विचारला, का आता उत्तर असं आहे त्याचं, महिला पुरुष जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा पंढरपूर तयार झालंय. त्याला हे सांगायला गेलो मी, तुम्हाला येत नाही हे सांगा ना, तिकडं का अल्ला पता काय करा. मग त्याला मी उत्तर दिलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? माग आहे. उलची आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती, मधून मुंडका पुढं काढी ती. मांडी दाबून मधून मुंडका पुढं काढी ती. पांडुरंगाला सांगती, राईट लेफ्ट स्पीड बेकार पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय झालं, कुत्रा आडवं गेला. अरे कायच कुत्र, काय डोकं लावतील सांगता. आणि ही माणसं विद्वान आहेत असं नाही, त्यांना फक्त समाज बिघडवायचा आणि स्वतःची प्रतिष्ठा गाजवायची. काय मते लोक नुसते लपात्या. महिला म्हणलं साधं उत्तर द्या बरं, शंकर कशावर फिरतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? वाघावर. मग आता महिलांना आरक्षण कधी होतं? उगाच आपलं काय टापा आणायच्या. लोक म्हणले वाम्या महिलांना लय स्वतंत्र. अहो पहिलंच होतं बावळेपणा. काय करता तुम्ही? शंकर पहिल्यापासून बायला होते. मी शंकरात काय बदल झाला? शंकर बायला होते ना. मग आजही शंकर. आता शंकर झोळीच्या द्वारे ओढून झोका देतो आणि पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली. काय कर? पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला, शंकर वडीतोय द्वाऱ्या. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? लगेच ती बाई आली स्कूटीवर. गबस रड नको, आई आली. 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 गबस रड नको, आपली आई आली. हो महाराज, हे सगळं जुनच आहे, फक्त तुम्ही त्याला कलाटणी दिली. लोक नुसते मध्ये सुधारली. लोक किती सुधराव, अजून तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. काय सुधारली लोक? धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, बरमुडा गेली आणि बलून आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली काय लोक? काय सुधारली लोक? चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती. महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. अभंग नामदेवरायांचा एक कडवे 2 आहेत. अभंगातला पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही, इथपर्यंत आपण आलतो. फायनल झालंय देव आ ए बस फायनल झालं. पुन्हा आता आहेच आणि तो जगालाच पोषितोय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वताबाईस करणं सांडावी, समुद्र रे करणं ओलांडावी. 3 शब्द सांगा. मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शिळीच्या गळ्याला किती लांब सड असलं ते कधी दूध देऊ शकत नाही. देवावर विश्वास असणारा माणूस कधी यशस्वी होऊ शकत नाही. नाही ते होऊ शकत नाही. मासा किती फिरू द्या, मेरू पर्वत मासा किती फिरू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही.
आणि मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी तुम्ही निवांत बसलेली पाहिली का, सारखी इंडती, कुठं जात असेल तिचं तिला माहिती, सारखी इंडती. म्हातारा मिळाला तरी मुंगी त्याच घरात, म्हातारी मिळली तरी मुंगी त्याच घरात, आणि सुनई बाळातीन झाली तरी मुंगी, आणि सारखी वर खाली जाती कुठं. बरं पोटासाठी इंडायचं तर पोटच सापडलं. ऐका, मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडत नाही. आणि मासा राहिला पाण्यातच आहे आणि सारखा हिंडतोय. मग एक ओवी ऐका किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही, आणि पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देऊ शकत नाही. तो काम येडच होणार ते. हां, चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे पाटील यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन, त्यांच्या कार्यक्रमाला वाकळे पाटील गायकवाद गुणजन मंडपवाले, वाकळे पाटील परिवार, त्यांचा भक्त परिवार, त्यांचा मित्र परिवार, गायकवाद गुणजन ॲडव्होकेट गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन, आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आत्तापर्यंत चाललं काय होतं, आत्तापर्यंत 2च गोष्टी झाल्यात. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, चिंता काही करायचे नाही, आणि फायनल झाले आपलं देव आहेत. आता आज गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिस्टमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वाकळे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला 5 गोष्टी देवाकडे मागवा आणि अभंगाला सुरुवात करू. हे देवा पांडुरंगा शेतकरी वर्ग सुखी होते. हिंदू धर्माचं दैवत गाय खांबाला सासू सासऱ्यांनी बांधून ठेवलं, पांडुरंग सून म्हणून राहिला, आणि सकुबाई वारीला गेलीत ना, काय घेऊन बसले. स्वतःच्या आईनं स्वतःच्या मुलाचं मुंडकं गाणं गाऊन काढलं. काय बोलायचे, स्वतःचं मुलगं गाणं गाऊन. 2 मुलं झाली पोरांनो महाराष्ट्रात, 2 मग आता मागच्या आठवड्यात 2 मुलं सीमेवर गेली. उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. महाराज, ती मुलं शहीद झालेली मोठी नाहीत, त्यांना पाठवणारे आई वडील मोठे आहेत. आता ते 2 गेल्यानंतर तुम्ही त्यांना पोत्यानं जरी मदत दिली, आणि आपण फक्त त्यांच्यासाठी डिजिटल लावले, विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली, आणि 2 मिनटं जागेवर उभं राहिलो, बस. काय केलं आपण त्यासाठी. आणि मिलिटरीमध्ये देशाच्या सुरक्षितेसाठी गरिबाचेच आहेत, श्रीमंताचे नाहीत. एखाद्या कीर्तनकाराचं पोर मला मिलिटरीत दाखवा, आहे का. प्राध्यापकाचं दाखवा, आमदाराचं दाखवा, खासदाराचं दाखवा, जाणारच नाही. सीमेवर कोणाचे, ज्याची आई कामाला जाते, बहीण लग्नाला आली, मुलाला परिस्थितीची जाण आहे, माझा शरीर सीमेसाठी घालवील पण संसार सुखी कर. आता आपल्याकडे जर परिस्थिती पाहिली ना आपली, तर आपल्याकडे सीमेवर कुठले आहेत, पाथर्डी, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, इकडलेच का. माझा लहान भाऊ 10वीला आहे, त्याची जर शाळा बुडाली, मग संसार बसेल, मी काही करायला तयार आहे, सीमेवर जाईल, लढेल, पण माझा भाऊ शिकला पाहिजे. गरिबाचीच आहेत. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. बंगल्यात झोपणारे नीट आहे का. इथं मांजरीनं उडी मारली तर उठतोय बंगल्यात. मांजरीनं उडी मारली, उठला बॉ, उघडा बम भोपळा, VIP चड्डी, संडासात बॅटरी लाईन, बाथरूममध्ये बॅटरी लाईन, त्याचीच सावली पाहून मागं सरकून, त्याचीच सावली पडलं मजेनेवरून खाली. मिळालं ते. आमची शेतकऱ्याची बाई कपास 10 रुपये किलोनं कापूस असते, तिचा कापूस असणारीचाच मुलगा सीमेवर आहे. दुसऱ्याचे भांडे घासणारीचाच मुलगा सीमेवर आहे. 3रा मजला चढती भांडे घासणारी बाई, डोक्यावर भांडे घेऊन आपली बायको लिफ्टनं वर जाते, लिफ्टनच खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधारे येत्या. अगं बाई, तू जगती तरी का आला. जर त्यालाही मोकळं करीना तोही गुतून ठुला. कुणाचा तरी मुलगा अंगातला घाम काळ्या आईत घालतोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते. आता खा ना चपात्या पुढच्या महिन्यात.
आडीच गहू, गहू अडीच, ज्वारी 5,000, गहू आता दरवाजा लावूनच जेवणार आहे. 7वा वेतन आयोग आता काहीच नाही करणार. कुत्र्याला बिस्किट घालीन पण चपाती नाही घालाय. अरे कुत्रा सांभाळायला खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. मग सीमेवर लढले ना त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहताना म्हणावं लागेल, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. त्यांची आठवण काढा. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. अजून म्हणा, हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. ज्ञानोबाराय नसते तर आपण मजेत नसतो. सीमेवर सैनिक नसते तर आपण सुखी नसतो. म्हणून त्यांना म्हणा, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोड